कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता कमिटीच्या बैठकीत नूतन पोलीस आयुक्तांचा इशारा. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. कोणीही कायदा हातात घेऊ नये, नियमांचं पालन करावं. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगानं शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज मंगळवार रोजी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटी बैठक पार पडली. सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्यात. सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नयेत. मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाहीत. सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आल्यास पोलीस यंत्रणेस कळवावं. मंडळांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं सांगितलंय. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि शिवाजी महाराजांच्या जयंती पेक्षा चांगला संधी घडणार नाही. सोलापूर शहरासाठी हे एक चांगली पाऊल उचलत आहे पोलीस आयुक्तालयाकडून आणि सर्व जनतेच्या आवाहनामुळे. त्यामुळे मला वाटत आहे यापेक्षा चांगला संधी किंवा आणखी ऑस्पिशियस संधी मिळणार नाही. आता सुरू करू काही 2-4 मुद्दे आहेत मला आपल्यासोबत शेअर करायचे. काही भाषण द्यायचे उद्देश नाही आहे. गणपतीच्या उत्सवादरम्यान परवानगी असो किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती जे साजरा होणारे वेगवेगळ्या मंडळांच्या परवानगी असो किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या, तेव्हा आम्ही आता गणपतीचं उदाहरण सांगतो. जे मंडळाचे पदाधिकारी येऊन आम्हाला हे परवानगी पाहिजे, चित्रपट पाहिजे, नवीन मार्ग पाहिजे, हे सर्व म्हणतात. आम्ही त्यांना पहिला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही YouTube बंद करून ते आरती गाणं तुम्ही पूर्ण तुम्ही आरती तुम्हाला माहिती असेल तर आम्ही परवानगी देतो. काय मंडळ पास होत नाही. ते म्हणतात आम्ही 24 वर्षापासून आमचं मंडळ आहे, 25 वर्षापासून आमचं मंडळ आहे. आरती पण ते युट्यूबलाच लावतात. गणपती आरती जे नेहमी घरोघरी चालू आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जे पदाधिकारी त्यांना बोलतो माझं खूप आवड आहे, काय एक पुस्तक सांगा की जे मी वाचलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही करू किंवा चर्चा करू त्या पुस्तकाबद्दल. नंतर तुम्हाला जे परवानगी पाहिजे देऊ. कोणी पुढे आला. आता जे महापुरुषांबद्दल आमचे जे विचार जे आहे ते खूप कालच्या लेवलला गेले आहेत. कुठल्याही महापुरुषांच्या जयंती असो किंवा इतर जे ऑकेशन जे आहेत कशासाठी आम्ही करतो ते बाजूला गेलं किंवा ते नाहीच. फक्त आम्हाला डीजे पाहिजे, नाचायची रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी पाहिजे, पूर्ण रस्ता गुंडेशाही द्यायची, हे उद्देश आहे. हे चालणार आहे. माझे कारण सांगतो मी यासाठी मी इथे 4 त्यामुळे असं करायचं त्याचा विषय नाही. आज मी आहे, उद्या दुसऱ्या अधिकारी असणार, परवा तिसऱ्या अधिकारी असणार, पण सोलापूर तुमचं आहे हे लक्षात ठेवा. हे लॉलेसनेस म्हणतात ना, हे एका दिवशी होत नाही, ते हळूहळू पिकअप होत जात आहे. आपण आपलं स्कूल कॉलेज मिळालं ते बघितले सोलापूरचे आता नाहीये. इतके जे फ्लेक्सिकॉनर सत्ता लावलेले आहे अजूनही चालू आहे काम काही लोकांच्या. त्याचा फायदा आहे का बोलायचा, ठीक आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये आमचा काही विरोध नाहीये. पण तुम्ही बघा त्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रतिमा जे आहे ते स्वतः दिसत आहे. आणि आणखी मोठा
चेहरा वेगळा दिसत आहे. झाडा शेंग, फुल ग्लास, काही बटन घालत नाही, अशा लोकांना तुम्ही आपल्या घरी बोलून बसवणार आहे का? हे शिवजोत काय म्हणून? आणि ते तुमच्या शहराच्या पूर्ण म्हणजे आता आपल्या घरी तुम्ही शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रेम लावतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम लावतात. आता हे आमच्या शहरासाठी प्रेम सारखं आहे ना. मी शिवरायांच्या प्रेम लावलं चांगली गोष्ट आहे, पण हे बाकी शोभनीय आहे का शहरासाठी, आपल्या शहरासाठी? श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.